वणी तालुक्यातील पुनवट या गावातील वर्ग ई शासकीय जमीन गट क्रमांक 2 खासगी शाळेला देण्याचा प्रस्ताव सरपंच प्रतिभ जेऊरकर यांनी एकहाती मंजूर केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे। 25 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बहुमत नसतानाही स्वतःचे निर्णायक मत वापरून ना हरकत दिल्याचा गंभीर आरोप उपसरपंच मिलिंद कांबळे व ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामपंचायतीच्या त्या सभेत 4 विरुद्ध 4 असे मत विभाजन झाले होते। अशा स्थितीत सरपंचांनी स्वतःचे निर्णायक मत टाकून ना हरकत मंजूर केली। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय जनतेची मते व लोकशाही प्रक्रिया डावलून घेण्यात आलाय। उपसरपंच मिलिंद कांबळे यांनी या संवेदनशील विषयावर ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे अनेक वेळा सांगितले होते। मात्र सरपंचांनी कांबळे यांच्या सर्व विनंत्या वारंवार फेटाळून ग्रामसभा न घेता थेट मासिक सभेत विषय मंजूर केला असा आरोप केला आहे। तर हा ठराव ग्रामसभेशिवाय कसा मंजूर होऊ शकतो असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे। यापूर्वी 25 एप्रिल 2025 रोजी तहसीलदारांनी शासकीय जमिनीच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या। मात्र खासगी शाळेच्या नाहरकतीचा प्रस्ताव 4 महिन्याहून अधिक काळ गुप्त ठेवला असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या गोपनीयतेमुळे आर्थिक व्यवहाराचा संशय उपस्थित होत असल्याचे ते म्हणतात। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ही जमीन दरवर्षी लिलावातून 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न देते आणि ते उत्पन्न जिल्हा परिषद शाळेच्या गरजांसाठी वापरले जाते। जमीन खासगी शाळेला दिल्यास गावाच्या आर्थिक संसाधनावर परिणाम होईल। उपसरपंचांनी स्पष्ट भूमिका घेत 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी पाठवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांची पारदर्शकतेसाठी लढाई। या उपक्रमामुळे पुनवट ग्रामपंचायतीची पारदर्शकता आणि प्रशासकीय विश्वसनीयता प्रश्नचिन्हात सापडली आहे। गावात जनजागृती मोहीम सुरू असून नागरिक ग्रामसभा घेऊन विषयाचा ठराव रद्द करण्याचा आग्रह धरत आहे। तसेच पुनवट गावातील हा वाद आता उच्चस्तरीय चौकशीकडे जाईल अशी अपेक्षा